श्री चक्रधर स्वामींचा अष्टशताब्दी निमित्त 803वा अवतार दिन सोहळा संपन्न। अखिल विश्वाला आत्मकल्याणाचा मार्ग दाखवणारे अनंत ब्रह्मांड नायक, सृष्टीचालक, महानुभाव, पंतप्रवर्तक, आद्य क्रांतिकारक, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी निमित्त 803वा अवतार दिन सोहळा श्री क्षेत्र सुरेगाव तालुका कोपरगाव अहमदनगर येथे संपन्न झाला। पंचावतार उपहार महोत्सवाचे यंदाचे 47वे वर्ष असून प्रवचनकार परमपूज्य महंत श्री विश्वनाथ बाबा कारंजेकर, श्री क्षेत्र रिद्धपूर, काशी, जिल्हा अमरावती यांचे प्रवचन संपन्न झाले। कार्यक्रमाचे आयोजक, विनीत संचालक परमपूज्य श्री अनंतराज बाबा महानुभाव, तपस्विनी व्यवस्थापक सुशीलाबाई महानुभाव। यावेळी पंचक्रोशीतील भाविक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र सुरेगाव येथे आज सकाळपासून मंगल स्नान, श्रीमद भगवत गीतेचे पठण, पंचावतार उपहार म्हणजेच 56 भोग दाखवण्यात आल्याचे परमपूज्य महंत श्री अनंतराज बाबा महानुभाव यांनी सांगितलं। महाप्रसादाने कार्यक्रमाचा समारोप झाला। खरोखरच त्यागाची भूमिका त्यांनी स्वीकारलेले या कार्यक्रमासाठी 51,000 रुपयाचं दान त्यांनी दिलेलं आहे। तरी त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत कराल। टाळाटाळ करू नका बंधूंनो, हीच परंपरा आपल्यातही रुजवायची आहे बंधूंनो। त्याचबरोबर इथे उपस्थित ज्यांनी कार्य केलं असे नाशिक लोकशाही न्यूज चॅनलचे संचालक श्रीमान सद्भक्त कल्पेश जी लचके याच प्रयत्न गेल्या 800 वर्षे अनुयायी करत आहेत आणि या धर्माचा, या पंथाचा प्रचार धर्माच्या उत्तर अवस्थेत पोहोचलेला। सर्वांनी हात जोडून जागेवरच आपण सर्वांनी हात जोडायचा आहे। सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं। 804वा अवतार दिन महोत्सव आज श्री क्षेत्र सुरेगाव येथे सालाबादप्रमाणे मोठ्या प्रमाणात संपन्न होत आहे। भगवान श्री चक्रधर स्वामी 804 वर्षापूर्वी त्यांचं अवतार कार्य झालं आणि त्या काळात स्वामी गंगा तीर, गोदावरी तीरी परिभ्रमण करत असताना श्री क्षेत्र सुरेगावला आले। तो दिवस होता 12 मे 1270। या दिवशी चक्रधर स्वामी इथं सुरेगावला आले। त्यावेळेस इथं सूर्य मंदिर होतं। त्या सूर्य मंदिरामध्ये भगवान श्री चक्रधर स्वामींचं आपलं भक्त परिवारासमेत इथं एक दिवस वास्तव्य झालं आणि त्यांच्या वास्तव्याने पवित्र झालेले हे श्री क्षेत्र सुरेगाव हे महास्थान आहे। पंचक्रोशीमध्ये हे स्थान खूप प्रसिद्ध आहे। इथं बाहेरून खूप भाविक येतात आणि इथं कोणाचे दुःख असो, विघ्न असो, संकष्ट असो, संसार जीवनामध्ये प्रत्येकाच्या खूप अडचणी असतात। सर्व प्रकारच्या अडचणी इथं या स्थानावर सुटल्या जातात आणि भाविकांनी श्रद्धेने इथं येऊन भाविक भक्ती करतात, कष्टाने येतात जातात। तर इथं प्रत्येक भाविकाचं दुःख, संकष्ट, विघ्न निवारण झाल्यामुळे भाविकांनी श्रद्धेने या देवस्थानला श्री विघ्नारी बाबा हे देवस्थान असं नाव ठेवलं आहे। इथं विघ्न निवारण होतात, विघ्न दूर होतात, म्हणून या देवस्थानला श्री विघ्नारी बाबा देवस्थान पंचक्रोशीमध्ये इथं ओळखला जातो। आणि ह्या भगवान श्री चक्रधर स्वामी मंदिर श्री विघ्नारी बाबा देवस्थानचा पंचक्रोशीमध्ये खूप असा प्रसिद्धी जागृत देवस्थान आहे। आणि आज या जागृत देवस्थानावर हा चक्रधर स्वामींचा 804वा अवतार, 4था अवतार, हा अवतार दिन महोत्सव सर्व भाविकांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात इथे संपन्न होत आहे। यामध्ये आज सकाळपासून देवाला मंगल स्नान, त्याच्यानंतर श्रीमद भगवद्गीतेचं पठण, त्याच्यानंतर पंचावतार उपहार म्हणजे 56 भोग उपहार हे देवाला समर्पण केलेलं आहे। आणि इथं भाविक खूप आलेले आणि भाविकांसाठी सगळ्यात मोठा महाप्रसादाचं वितरण केलेलं आहे। अशा प्रकारे सालाबादप्रमाणे हा संपन्न होत असलेला हा भगवान श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव योग्य प्रकारे, चांगल्या प्रकारे, भरपूर भक्तांच्या संख्येने उपस्थित आहे, संपन्न होत आहे। दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम। सर्वज्ञ म्हणतात भट्टो बैसा आणि मग बसायला लावतात। मग सर्वज्ञ तिथे प्रश्न करतात, कारण इथं बोलती बंद झाली
अनेक विद्वानांना हरवणारा माईमभट्ट सर्वज्ञांना पाहिल्यानंतर बोलती बंद होऊन गेली. मग स्वामीच म्हणतात की भट्टो, अत्यंतिक संस्कृती छेदो ऐशी काही प्रतीती आती. जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी काही उपाय आहे का? आणि हे अज्ञान आहे. तिथं स्वामींना ओळखलं नाही अजून माईमभट्टांनी. आणि मग माईमभट्ट प्रति प्रश्न करतात की आपण कवना कामा राहायचे? जर तुम्हाला जन्म मरण्यातून सुटण्याचा उपाय माहिती, तुम्ही साक्षात का दिसताय? तुम्ही जीवनमुक्त का झाले नाही? आणि मग सर्वज्ञ स्मित हास्य करतात. बाईसा असते जवळ. बाईसाला म्हणतात, बाई ब्राह्मण काही म्हणतो असे. आता बाईसाला वाटलं स्वामींच्या दर्शनाला आल्या ब्राह्मण चांगल्या विचारतात असे, स्वामींना प्रतिप्रश्न विरोध करतोय प्रश्नातून, असं बाईसांना माहित नसतं. बापुडा दैवाचा भाग्य आता. नाही बाई, हा ऐसा नु ऐसा म्हणतो असे. मग बाईसांचा पारा वाढतो. आमच्या सर्वज्ञांना तू विरोध करतो. मग बाईसा शिव्या देऊ लागतात त्या काळातल्या. मग स्वामी म्हणतात, बाई उग्या असा तुम्ही तरी काय केलं हो? ज्या वेळेस आम्ही पैठण नगरीमध्ये 7 दिवस तुमच्या गुंफेमध्ये होतो, तेव्हा तुम्ही आम्हाला पाय पुसणं बसायला दिलं आणि आपल्या पयोवृत्ती मार्गातल्या शिष्यांकरवी उंच आसनावरती पूजा पुरस्कार करून घेतला. तुम्ही तरी आम्हाला कुठं ओळखलं? लक्ष न्यूजसाठी समाजभूषण तानाजी मामा लामखडे, रवंदेकर, अहमदनगर.